पद्धतीनं, पण या 8-15 दिवसातच ते ॲडमिट पडले आणि आठवड्यामध्ये दवाखान्यात ॲडमिट होतं असं समजलं. डायलिसिस चालू होतं, ICU मधून कालच बाहेर काढलं होतं आणि आज सकाळी त्यांची मयत झाली असं समजतं. किती वय होतं त्यांचं? वय सरासरी 55च्या आसपास असेल त्यांचं. नाव काय वडिलांचं भिकाजी पवार. आणि मुलीचं? मुलीचं नाव? धनश्री भिकाजी पवार. राहायला कुठे सर? शाळेच्या आमच्या पाठीमागच अवंतीनगर डुप्लेक्स मध्ये राहतात. सकाळी कळालं का ते? हा सकाळी कळालं. आणि फॅमिली अजून कोण कोण आहे? तिला 2 मोठे भाऊ आहेत. ही धनश्रीला मोठी वैष्णवी पवार म्हणून मोठी बहीण 12वी कॉमर्स मध्ये शिकते सध्या. ती आमच्याच कॉलेजची विद्यार्थिनी, शाळेलाही आमच्या शाळेची विद्यार्थिनी होती. तिचे मोठे 2 भाऊ आहेत, तेही पूर्वी आमच्याच शाळेचे विद्यार्थी आहेत आणि ही मुलगी आज 10वीला आहे. तुम्ही कन्व्हिन्स केल्यावर सगळे नातेवाईक तयार झाले का? तयार झाले. तिची मानसिकता नव्हती? हा, ते साहजिक आहे ना. रडत बसले होते, आई रडते, बाकीचे सगळे नातेवाईक रडते आणि कसं पेपरला जायचं हाही भाग होता. मग मी छत्रपती शिवाजी सेंटरला होतो, त्या ठिकाणावरून दुसऱ्या मी शिक्षकांना माझ्या पाठवलं, रणदीप विश्राम जाधव सर. त्यांनी जाऊन कन्व्हिन्स केलं, परंतु ते नव्हती मानसिकता तिची. मला त्यांनी सांगितलं तसं आणि मग मी स्वतः माझे पटकन तिथं घरी गेलो. एक 5 मिनिटात त्यांना समजावून सांगितलं आणि तो मुलगी तयार झाली. आईने तिचं मी सांगितलेलं ऐकलं आणि पटकन मी माझ्या 2 व्हीलरवर घेऊन इथे येऊन पेपरला सोडलं तिला. आईचं नाव विचारून सांगायचं. विचारून सांग.